नमस्कार. आज द्यायची होती मला व्हेज बिर्याणी. तर पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले, कोथिंबीर, तेल टाकून भात छान तांदूळ स्टीम करून घेतले आणि 70% तांदूळ मी स्टीम करून घेतलेले आहे आणि वाफेवर होण्यासाठी ते ठेवून दिले. आणि साईडला घेतल्या होत्या मी भाज्या तळायला. भाज्या तळून झाल्यानंतर मी मस्त असा कांदा तळून घेतला. हा कांदा वाळवलेला असतो, त्याच्यामुळे अगदी 2 मिनटात छान तो कुरकुरीत होतो. बघू शकता, छान असा कांदा तळून झालेला आहे. आणि इथे जो भात आपण ठेवला होता वाफवण्यासाठी तोही छान झालेला आहे. अजून थोडीशी भातामध्ये कणी आहे, पण ती जेव्हा आपण दम देऊ त्याच्यामध्ये तो होणार आहे. आणि इथे मी त्याच कढईमध्ये कांदा छान परतून घेतला, टॅमॅटो छान परतून शिजवून घेतला, आलं लसूण पेस्ट टाकून ते छान शिजवून घेतली. आणि त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले, बिर्याणी मसाला, धना जिरा पावडर आणि हळद, तिखट असं छान मिक्स करून घेतलं. दही टाकायचं होतं म्हणून कढई चेंज केली, कारण लोखंडाच्या कढईमध्ये दही नको टाकायला. आणि छान दही वगैरे टाकून छान सगळं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये जे तळलेले काजू होते तेही ॲड करून घेतले आणि जो तळलेला कांदा होता तो छान त्याच्यावरती बारीक करून थोडासा टाकला. ह्याच्यामुळे बिर्याणी अगदी सुंदर आणि टेस्टी लागते, हॉटेलपेक्षाही भारी बिर्याणी अशी होते. आणि त्याच्यामध्ये स्टीम केलेले थोडेसे मटार टाकले, कारण मटार तळून घेतले तर चिवट होतात, म्हणून मटार नेहमी स्टीम करून घ्यायचे. आणि इथे घेतले मी बिर्याणीला लेअर लावण्यासाठी, तर छान असे खाली भात घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती भाजीचा असा लेअर करून असे छान बिर्याणीचे लेअर करून घेतले. आणि माझ्या चॅनलवरती भरपूर साऱ्या बिर्याणीच्या रेसिपीज आहे, प्रॉपर अगदी A to Z. तर त्या नक्कीच तुम्ही बघू शकता. आणि छान असं तूप वगैरे घालून कांदा आणि कोथिंबीर घालून छान बिर्याणी आपण गार्निश करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपली बिर्याणी अगदी तयार झालेली आहे, बघू शकता. आणि इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तव्यावरती मी जी हंडी आहे ती ठेवली. आणि आपण याला आता मी स्मोक देऊन घेणार आहे, त्याच्यामुळे कोळसा छान पेटवून घेतला आणि त्याच्यावरती तूप घालून छान असा स्मोक बिर्याणीला दिलेला आहे. त्याच्यामुळे एकच नंबर बिर्याणी लागते मस्त अशी. आणि आणि एक 10 मिनटं आपण दम देणार आहोत. आणि सकाळची 6:30 झालेली आहे आणि बिर्याणी आपली रेडी झालेली आहे, बघू शकता मस्त अशी. आणि मस्त असा चहा बनवला आणि माझी जी नेहमीची चहा पिण्याची जागा आहे तिथे मी चहा प्यायला गेले. परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, झाडं खूप खराब झाली होती, नवीन झाडं ॲड केली मस्त अशी. आणि आणि सकाळच्या वेळेत ना पक्ष्यांचा किलबिलाट असतो, गार हवा असते, खूप छान वाटतं. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर आपणच बनवायचं आहे. आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असले तरी ते मागे सोडून पुढे चालायचं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद शोधायचा. जिथे छान वाटेल तिथे बसायचं, ज्या गोष्टींना आनंद वाटेल त्या गोष्टींमध्ये बसून तिथे आयुष्य एन्जॉय करायचं. मस्त अशी बाहेरची गार हवा, गरमागरम चहा आणि मस्त हिरवीगार झाडं, अजून दुसरं काय हवं. आणि छान अशी बिर्याणी रेडी झाली होती, डबे पॅक केले. आणि अशीच टेस्टी आणि यमी बिर्याणीसाठी तुम्हाला येते, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि छान अशी बिर्याणी ऑर्डर करू शकता. धन्यवाद.